हा भाऊ मुंबईवरून येतो पास्टर. तो सांगतो की त्याचा इलेक्ट्रॉनिकचा बिझनेस होता 2019 पासून, पण 2024 मध्ये त्याला बिझनेसमध्ये लॉस होत गेला. पूर्ण वर्ष त्याला लॉस होत होता आणि वर्षाच्या शेवटापर्यंत इतकी समस्या आली की त्याची जी स्वतःची जी गाडी होती ती देखील त्याला गहाण ठेवावी लागली आणि आलेले पैसे तो बिझनेसमध्ये परत त्यांनी इन्व्हेस्ट केले. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये असताना तो घरी देखील जाऊ शकत नव्हता किंवा त्याला वाटत होतं की घरचे प्रश्न विचारतील की गाडी वगैरे कुठे आहे. पण तो म्हणतो 3 महिने तो घरी गेला नाही पास्टर. आणि त्या सर्व गोष्टींमध्ये तो डिप्रेशनमध्ये पण खूप गेला होता. एका मित्राने त्याला आपल्या चर्चविषयी सांगितलं. तो दर शनिवारी चर्चला येऊ लागला मुंबईवरून आणि तो सांगतो की जसं प्रार्थना या ठिकाणातून करून गेला 2 आठवड्यामध्येच एक मोठ्या अमाऊंटचा चेक त्याचा पेंडिंग होता तो रिलीज झाला आणि जे काही कर्ज होतं त्याच्यावरचं, जी गाडी घाण होती ती सगळं सुटली आणि सर्व कर्ज देखील निघून गेलं. त्यानंतर तो सांगतो की 2 महिन्यानंतर एकदा रात्री झोपेमध्ये असताना स्वप्नामध्ये तुम्ही आला, तुम्ही त्यासाठी प्रार्थना केली, त्याला बळ दिलं. तो सांगतो की त्यानंतर त्याचा बिझनेस पूर्ण वाढत गेला आणि जो तो लॉस मध्ये जात होता ते सर्व व्यवस्थित झालेलं आहे आणि त्याचा बिझनेस खूप फ्लरिश झालेला आहे. तो सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. हालेलुया. हालेलुया. आमेन. अद्भुत कार्य देवाचं. खूप महान परमेश्वर. आमेन. गॉड ब्लेस यू.